वडा बनवण्यासाठी मी इथे सकाळी शाबू भिजवला होता आणि तो छान भिजलेला होता शाबू। तर त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या, मीठ आणि बटाटे उकडून घेतले होते आणि दोन बटाटे किसून घातलेत उकडलेले आणि शेंगदाण्याचं कूट टाकले, थोडंसं मीठ टाकून। आता मी ते पीठ म्हणजे हे तिंबून ठेवलंय आणि वड्यासोबत शेंगदाण्याची चटणी केली होती। तर शेंगदाण्याच्या चटणीला तडका देण्यासाठी आता मी फक्त जिरे छान लाल होऊ द्यायचे आपल्याला। मी बनवली आहे यामध्ये हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि थोडंसं दही टाकले आणि नंतर मिक्स करून नंतर पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून अजून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले। आता मी तडका देते। मस्त इथे अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे। आता कढईमध्ये मी तेल ठेवते आणि लगेच हे वडे जे आहेत तळून घेते। तुम्ही बघू शकता व्यवस्थित छान ह्याचा गोळा होतोय। तर अशा पद्धतीने वडे करून घेते। ते तापण्यासाठी तेल ठेवलंय। आता मी आधी गोल गोल वडे करून घेते। अशा पद्धतीने मी वडे करून घेतलेत। वडे लहानच करायचे कारण मध्ये कच्चं राहू शकतं। तर आता मी तळून घेते। तेल तापलेलं आहे। तर दोन्ही साइडने वडे छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर वडे आपल्याला लाल म्हणजे ब्राऊन कलर येईपर्यंत तळत राहायचंय। आता इथे कलर आलेला आहे छान। मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी 3 काढलेत, बाकीचे मी नंतर काढणार आहे कारण ते गरम गरमच खाऊ वाटतात आणि त्यांना आत्ताच भूक नव्हती आणि मी उजेड आहे त्यामुळे लवकर व्हिडिओ केलाय कारण हा रात्रीसाठी मी बनवणार होते वडे। तर त्यामुळे आता इथे वडे बनलेले आहेत। तुम्हाला दाखवण्यासाठी तेवढे तुम्हाला मी तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता छान कुरुम कुरुम वडे झालेले आहेत, म्हणजे छान तळलेले आहेत। मध्ये पण छान तळलेला आहे। साबुदाणा वडे आणि चटणी बनवून तयार आहे।